एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती. राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव. इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज. उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान, तर काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता. मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील. आपली संवैधानिक मूल्य बळकट करून ते संसदीय चर्चा वाढवतील. पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना शुभेच्छा. वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधकांची अवस्था. एनडीएची मतं फोडू असं सांगितलं होतं, मात्र यांना स्वतःची मतं राखता आली नाही. सीपी राधाकृष्णन यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीला टोला. सीपी राधाकृष्णन यांना 150 मतं जास्त मिळाली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध सुद्धा होऊ शकली असती. उपमुख्यमंत्री शिंदेंची यावर प्रतिक्रिया. सीपी राधाकृष्णन यांना 25 जास्तीची मिळालेली मतं महाराष्ट्रातील खासदारांची. ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या खासदारांची मतं आम्हाला मिळाली. खासदार नरेश म्हस्केंचा दावा. ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांकडून नवी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना अभिनंदन, तर नार्वेकरांकडून फोटो ट्विट करत राधाकृष्णन यांना शुभेच्छा. मुरुम प्रकरणी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई. मी संपूर्ण रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलाय. अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. आयपीएस अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा या प्रकरणात नेत्यांनी भूमिका मांडू नये. अमोल मिटकरी आणि उमेश पाटलांनी भूमिका मांडल्यानंतर सुनील तटकरे यांची ताकीद. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान, तर महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल. श्रीकांत शिंदेंचं उत्तर. जीआर मागे घ्या किंवा बदल करा. आरक्षणाच्या जीआरमधील मराठा शब्दावर आक्षेप. समता परिषदेचं मुख्यमंत्र्यांना 8 पानी पत्र. दबावात निर्णय घेतल्याचाही पत्रात उल्लेख. जीआरचा ओबीसी आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही. सह्याद्रीवरील बैठकीनंतर ओबीसी आरक्षण उपसमितीचे सदस्य अतुल सावेंची प्रतिक्रिया, तर सरसकट शब्द मराठा आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतल्याचं तायवाडेंकडून स्पष्ट. हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कोर्टात गेला तर आम्ही 1994च्या जीआर विरोधात कोर्टात जाणार. मग ओबीसींचं सुद्धा 16% आरक्षण गेलंच म्हणून समजा. जरांगेंचं आव्हान. भिडे पूल आजपासून बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू होणार, मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चात 6,788 कोटी रुपयांची वाढ. मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लांबीत बदल आणि वाढ झाल्याची माहिती. सणासुदीला सोनं चांदीच्या दरात झळाळी. सोनं 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 रुपये किलोवर.